मित्रांनो, आज मी चाललो आमच्या रामला पत्री करायला. तर पत्री करायचं म्हटलं तर 3 किलोमीटर जावं लागतं आहे. म्हणून रामला आम्ही गावामधनं बाहेर चालवलं. एक साईडला संदेशने पकडलं आणि एक साईडला बारक्याने पकडलं. तर व्हिडिओ चांगली रामची यावं म्हणून मी कधी पुढे कधी मागे म्हटलं मी थोडं पुढे करतो, पूर्ण व्हिडिओ करतो, कधी मागणं करतो. तर तुम्ही पहा राम कसा एकदम शिस्तीने कसं झालेलं आहे आणि राम एकदम फिट आणि एकदम म्हणजे हेल्दी आहे. आता फायनली मित्रांनो आम्ही आलो जिथे पत्री करायचं होतं तिथे आलो आणि राम थोडीशी मस्ती करत होता म्हणून त्याला बारक्या लागला चोलायला आणि संदेशने पूर्ण पकडून ठेवलं. मी इकडनं व्हिडिओ करतोय, दोन्ही अँगलने तुम्हाला दाखवायला लागलो. आणि राम एकदम शांत राहिला म्हणून बारक्याने थोडी त्याच्याशी मस्ती करायला सुरुवात केली. आणि तिकडनं आता पत्रीवाले काका येतील म्हणून आम्ही थोडंसं त्यांची वाट बघत बसलो. बघा मित्रांनो, रामला दोन्हीकडनं सगळीकडनं म्हणजे शांत करायला बारक्याने सुरुवात केली. आता मित्रांनो रामला आम्ही पत्री करायला रस्सी टाकली तर राम एवढी मस्ती करायला लागला की हातच लावून देईना. मग काय करायचं तर मग निलेश आला पुढे. निलेशने रस्सी घेतली आणि खालनं टाकली. तर रामला तेवढंच समजलं की बाबा मला हे पाडणार म्हणून राम लागला पाळायला. आता काय करायचं तर मग संदेशने पकडलं. बाबा मी तर वाचलो पडता पडता. फायनली इथे काका आले. काकांनी पकडलं. 3-4 अजून म्हणजे आजूबाजूच्या लोकांना बोलवलं की बाबा रामला पकडून ठेवा म्हणून. तर राम काय ऐकणं झालंय. मग काय करायचं, काकांनी रस्सी घेतली आणि रामच्या पोटाखालनं टाकून टाईट केली. तर सगळेजण बघायला लागले राम काय पडानाच झालंय. मग काय करायचं सगळे विचार करायला लागले. आता राम काय पडना. आता संदेशने दिला कान मंत्र की बाबा तुम्ही टाईट पकडून ठेवा. आता तेवढ्यामध्ये निलेश शर्टवाला मला म्हणतोय मोबाईल बंद कर. तर मी तर घाबरलो. तर काय करायचं, तर राम फायनली पडल्यावरती संदेश तर रामच्या पायाखाली अडकता वाचला. फायनली आता काकांनी घेतली रामला पत्री करायला. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे पत्री करतात ते. तर तिथे संदेश दाखवायला लागले की बाबा ह्या पायाला जर आमच्या थोडी पत्रीची खिळा निघालेली तो त्याला लागते म्हणून. काका बोलले की बाबा हा बाबा मला सगळं माहिती आहे, मी ठीक करतो म्हणून. परत काकाने आपले सामान काढले बाहेर आणि पत्री काढायला सुरुवात केली. काका आहेत काढतायत निघाना झालेत. आता काय करायचं काकाने खालनं त्यांना कट करून फायनली पत्री काढून टाकली आणि एक नवीन पत्री घेऊन रामच्या पायाला आता ठोकायला सुरुवात केली. निलेश पाहतोय की बाबा कसे पत्री करतायत बघूया. संदेशने तिकडं रामचे डोकं पकडून ठेवलेलं. दोघे जणांनी रामला रस्सी पकडून ठेवली आणि मी इकडे व्हिडिओ करतोय. काका पत्री करतायत आणि फायनली काकांनी 4 खिल्ले पत्रीमध्ये टाकले. आता खालनं कट करून काकांनी पत्रीचे खिल्ले जे आहेत ते फिट करून टाकले. आता बघा काकांनी एकदम राम शांत झोपलेले, हालत सुद्धा नाही आणि काहीच नाही. आता काकांनी पूर्ण काम करून आपलं सामान वगैरे साईडला ठेवलं आणि आता रामला आता सोडूया. आता म्हटलं रामला सोडताय तर राम करतो काय नखरे करतोय की काय करतोय, उडी मारतोय. म्हणून मी म्हटलं की मी जाऊन थोडं पुढे पकडतो. मी दिला एक बारक्याच्या हातात मोबाईल आणि बारक्याला म्हटलं तू शूटिंग कर आणि मी पुढे जाऊन पकडून ठेवलं. काकांनी आता रामला सोडायला सुरुवात केली. म्हटलं की आता राम मारणार आपल्याला. राम एकदम म्हणजे तावामध्ये उठून बघा ना कसा एकदम फ्रेश वाटतोय. मी ठेवला झाडाला. आता फायनली आम्ही रामला काढला घरी न्यायला. तर राम एकदम रुबाबामध्ये चालला. रामला असं वाटायला लागलं की बाबा आता काही ते थांबा ना नाहीतर मला परत काका येऊन पाडतील म्हणून. राम आपलं फास्ट चालला. तर तेवढ्यात आले आमच्या समोरून साहिल, आमच्या गावचे ड्रायव्हर. तर त्यांनी जोडी आणली उद्याच्या शर्यतीसाठी जायचं म्हणून त्यांनाही पत्री करायला. तर म्हटलं चला आता रामला आपण घेऊन घरी जाऊया, जास्त उशीर करायला नको. आता 12 वाजून गेलेले होते. राम काय ऐकणंच झालंय. राम बोलतो की मला बाबा लवकर नेवा. आता आम्ही लागलो हायवेला. तर राम हायवेला लागल्यावरती रामला असं वाटलं की बाबा कधी जावं घरी. राम पळायला लागला. आता तेवढ्यामध्ये आला समोरून योगेश निचिते. योगेश निचितेने आम्हाला हात केला आणि
मागे पळायला लागले. आता फायनली आम्ही रामला घरी घेऊन आलो. तर राम घरी आल्यावरती राम एकदम शांत झाला असं आम्हाला वाटलं, पण राम तर खूप रागीट स्वभावाचा. त्याने बघा ना, सोडल्यावरती जशी टाप सोडली बारकेने, रामने मारायला सुरुवात केली. आता तो बघतो की बाबा हा व्हिडिओ बनवतो माझी, हा मला व्हायरल करणार, म्हणून राम मला मारायला लागला की बाबा तू व्हिडिओ टाकू नको. पण मी म्हटलं एवढी मी मेहनत घेतली म्हणून मी व्हिडिओ टाकणारच. तो म्हणतो तू टाकूच नको. बघा कसं करतोय. तर फायनली मित्रांनो, रामची पत्री वगैरे कशी करायची तुम्हाला दाखवली. आणि आता रामला घरी घेऊन आलो. रामच्या गोठ्यावरती रामला बांधून ठेवलं. आणि आता म्हटलं बघूया आता रामची थोडीशी आपण बघा कशा